आमच्या दाराशी हाय शिमगा. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे परत आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आता सुरू आहे घाई गडबडवाली पॅकिंग, कारण मी जातोय गावी पालखीसाठी. कोकणी माणूस एक्साइटमेंट मध्ये तेव्हाच गावी जातो जेव्हा एकतर गणेश चतुर्थी असते नाहीतर शिमगा. पहिले तर जाणार आहे मामाच्या गावी, कारण उद्या पहिला मामाच्या गावी पालखी आहे आणि परवा लगेच मनशेकर वाडीमध्ये म्हणजेच लाटवणमध्ये पालखी आहे. तर निघालोय आता जातोय चेंबूरला, तिकडनं जाणार आहे बसने. तर आम्ही कन्फ्यूज होतोय की मागवायचं काय. पहिल्यांदा मम्मीला कन्फ्यूज बघतोय ऑर्डर करण्याच्या बाबतीत. एवढं कन्फ्युजन मी 2 वेळास बघितलंय. एकदा जेव्हा मी गर्लफ्रेंड सोबत गेलेलो आणि दुसरा जेव्हा आता मम्मी सोबत आहे. ये फंस गया सीएम, इसे पार्टी की मीटिंग समझ के फंस गया. मरना है क्या? मरना तेरे को डर नहीं लगता? मार पडणार आहे चांगला आता. hours later. तर वाजले 1:30 आणि मी आता आहे मानगाव एस टी स्टँडला. आता एस टीची वाट बघतोय, इकडनं एस टी पकडून जाणार आहे. मग आता थोडा टाइम नंतर दापोली एस टी लागली, मग त्यात चढलो. पण एस टी होती फुल, त्यामुळे बसायला भेटला नाही. आम्ही लोकांनी 2 तास उभं राहूनच प्रवास केला. मग थोडा टाइम नंतर मम्मीला सीटवर बसायला तरी भेटलं आणि मी खाली बसलो. परफेक्ट 3:30 वाजता पोहोचलो चिंचाई फाट्याला. तिकडनं नशीब रात्री रिक्षा तरी भेटली. तर परफेक्ट वाजले 4 आणि आम्ही पोहोचलोय. हालत डुलत, झोप पण नाही झाली आहे. आता मस्त झोप आली. इथे सगळं आम्ही रेती आणि हे टाकलं होतं. ते बाई आपलीच आहे, इथून आम्ही नेली होती खडे आणि रेती. अरे आजी कोण बसले, घाबरलो ना मी. तिथे चला घाबरायचं. आम्ही आलो. फोन आता इथं कुठं लागतो. अक्कू ए साती साती अक्कू आली. दादा दादा तर जाऊन झोपतो आता. खूप दमलोय, असं मळमळते ते एस टी मधून आल्यानंतर. The next morning. तर मंडळी झाली आहे दुपार का सकाळ कळत नाहीये. सकाळच आहे, पण ऊन बघून तर दुपारच वाटते. मस्त थंड पाण्याने आंघोळ करून घेतली. मम्मी कपडे धुते, सात्विक हापसतोय. मग वाडीमध्ये पालखी आली आणि आम्ही लोक पण गेलो मग पालखी सोबत. जाणवत होती पण आता गरमी जाणवते. मस्तपैकी इथे पाळणा लावलाय. झोप मस्त एक झोप काढली दुपारची. आता जरा गाव फिरतो. आई अंगणामध्ये शेण सारवते.
फिरता फिरता आलो दुकानावरती आणि इथे अजून पण 5 वाली मॅगी भेटते. भाई किती टाइम नंतर बघितली. ठेव ठेव नाही. आल्यापासून 10 स्प्राईटच्या बाटल्या पिऊन झालाय, तरी पण अजून किती 11वी का 12वी बॉटल यायची. सर्दी खोकला झालाय तरी स्प्राईट प्यायची. मस्तपैकी अंगणात सनसेट बघताना. कुठे गेला सनसेट? सनसेट हां, सनसेट बघताना आणि मॅगी एन्जॉय करताना. पाणी नाही, मॅगी. तर आता आई बाबा आणि मम्मी मिळून बनवत आहेत करंजी. मस्तपैकी लहान भाऊ लोकांची पार्टी चालू आहे. भाई म्युझिक टेस्टर ओपी आहे या लोकांची. अचानक भयानक वाईल्ड कार्ड एंट्री झालेली आहे. तर काका आलाय न्यायला. आम्ही निघतोय आता मामाच्या गावावरून आपल्या गावी, म्हणजेच लाटवण मंचेकर वाडीला. उद्या घरी पालखी येणार आहे, तर जायचं आहे आता. तर पोहोचलोय आता घरी. मनू हा हा, इतनी खुशी. असू दे, काय नव्हतं. आत्या काकीने आजी मिळून पुरणपोळ्या बनवत आहेत. मम्मी पण आल्या लगेच हातभार लावते. Cage gang. Just ladies gossip things. The next morning. सुप्रभात मंडळी. तर आज आपल्या घरी येणार आहे पालखी, त्याचीच तयारी सुरू आहे. त्याच्या साईडला फुलं फुलं अशी लावायची. हा, आणि ते तिकडून पण आपण हे घेऊया. हा बघा, चिन्मय द रांगोली एक्सपर्ट रांगोळी काढतं एकदम भारीच. तो काढतोय ला. अशा प्रकारे आजी भडकलेल्या आहेत. तुझं काय ग मध्ये मध्ये? काकी आणि आत्या हार बनवत आहेत. पूर्णपणे तयारी झालेली आहे. आता फक्त पालखी यायची वाट बघायची आहे. दुसरा सपोर्टर माय सेकंड ब्लॉगर. तर आता जातोय तिकडे जिकडे आपलं मंडळाचं जेवण बनतंय. आज दुपारचं जेवण वरती देवाच्या अंगणामध्येच आहे. तर आता निघाले आहोत, जातो आता पालखी आणायला. भाई चिन्मय काय दिसतोय यार आमचा आज फुल पंडित. चिन्मयच करणार सर्व. आमची माणसं पुढे गेली, आम्हीच मागे मागे जातोय. आणि हा येत पण नव्हता. येत होतो, लेट झालं. लेट झालं, शिव्या खायच्या नंतर येतो. लेट झालं यायला.
सर्व काका खाली उभे आणि याला ए श्लोक ए श्लोक. दुपारी उठला ना की दांडोली पूर्ण घे. फर्स्ट फ्लोअरवर चढवलाय व्हिडिओ काढण्यासाठी. सेम सेम बट डिफरंट. नक्की कुणाचा करतोय? आपला भाऊकी उभी राहून नवस करते. त्याच्या मांडी कसं
तर आता अर्धी वाडीमध्ये झालंय, पण अजून अर्ध्या वाडीमध्ये पालखी जायची बाकी आहे. पण आता थांबलेत, आता सगळे जेवायला बसतात वरती देवाच्या अंगणामध्ये. मला तोंडकोल.
तर पालखी सोडून आलो आहे आता. जस्ट पालखी गेली. खूपच मस्त झालं ह्या वर्षी. तर आता आम्ही जातो आहे आमच्या गावच्या मंदिरामध्ये. खूप टाईम झाला दर्शन नाही केले, तर जाऊन दर्शन करून येतो. एक गाडी गेली आमची पुढे, दुसरी आता निघतोय. तर आलेलो आहोत आपल्या लाटवणमधल्या भैरी भवानी मंदिरामध्ये. वाव, काय मस्त सनसेट एकदम. तर मंदिरासमोर हनुमान मंदिर सुद्धा आहे, तिकडे तर जायचंच आहे आता का. आणि इथे आपली जत्रा होते, मोठी लाटवणमधली जत्रा आता हनुमान जयंतीला होते. पाठी आहे बस. बोलू कधी आला? झिंक चिक्का झिंक चिक्का झिंक चिक्का झिंक
तर आता आम्ही आहोत टेरेसवरती. मी आलो व्हिडिओ अपलोड करायला. अजून कालचा मिनी व्लॉग अपलोड झाला नाही आहे म्हणून जरा स्ट्रगल चाललं. चिन्मय जरा स्ट्रगल दाखवा आपला. तर माझ्या फोनमध्ये ऑलरेडी अपलोडिंग चालू आहे जिथे रेकॉर्ड करतोय. दुसरा फोन हा बघा भूत कुठे ऐकतोय. दुसरा फोन चालू आहे त्याच्यात नेटवर्क येतोय थोडासा. किती 2 कांडी फक्त 2 अँटीना आहेत. तर मी असं इथे उभा आहे नेटवर्कसाठी. आता हळूहळू व्हिडिओ अपलोड होणार. इतकी टॉर्च मारण्याची गरज नाही. स्ट्रगल बघायचंय का टॉर्च आहे बघा. इथे एक आहे इथे एक. आम्ही सर्व ह्याच्यासाठी टॉर्च मारतो ह्याच्या चेहऱ्यावरती याचा व्हिडिओ चांगला बनायला. बोंबावर एक तर रेंज भेटत नाही. इथे कुठे अंधारामध्ये आलोय घरापासून लांब आणि तिकडनं चिन्मय फ्लॅश मारून मारून नुसतं त्रास देतोय. मारा जाएगा. तर आता मस्त पैकी जेवायला व्हेज बिर्याणी चुलीवरची व्हेज बिर्याणी. The next morning. तर सुप्रभात मंडळी. आता चालले घरी निघायची घाई. जातोय परत मुंबईला. दादा बोल. कोण? श्लोक दादा. काय? कोण? श्लोक दादा. तो कोण आहे? रुद्र दादा. हा कोण आहे? चिन्मय दादा. कोण आहे? चिन्मय दादा. तर निघायच्या अगोदर जरा फिरून येतो. आल्यापासून फिरलो नाही आहे आम्ही. तर फिरून येतोय. घरच्यांच्या शिवाय अशा खाल्ल्याच आहेत. आता परत खायच्या आहेत जाऊन. सकाळ सकाळ इतकं डेंजर ऊन लागतंय ना काय सांगू. असं वाटतंय दुपारचे 3 वाजलेत पण 3 नाही वाजलेत. 11 11:30च टायमिंग झालाय. आता इथून डायरेक्ट डुबकी मारायची का? काय कोण बोललं डुबकी मारायची? हा भाई गरम आहे. ते तिकडे दिसतंय कोण? आपलीच आहेत. काय करत आहे? गरम आहेत दगड. मारेगा चक्कू निकलेगा खून. श्लोक भाई का बर्थडे कमिंग सून. डोक्यावर परिणाम झालाय. हेडशॉट. मी कॅमेरामॅनच्या तिथे उभं राहणार. चल पुढे चल. चल पुढे साईडने पुढे चल. तर बघ साईड. आम्हाला का नका रे. नको तुम्ही लोक आपसापसामध्येच भांडा. दुसऱ्यांसोबत नका भांडू. मुंबईवरून गावाला येताना फक्त 2 बॅग असतात पण गावावरून मुंबईला जाताना 8 ते 10 बॅगा होतात.
मग गावाला बाय बाय केला आणि आम्ही लोक निघालो परत. थोड्या वेळानं रस्त्यामध्येच आम्हाला भेटली खूप सारी ट्रॅफिक. खूप लोक आजच निघाली आहेत गावावरनं परत मुंबईला आणि आज संडे पण आहे. ट्रॅफिक संपल्यानंतर आम्ही थांबलो CNG भरायला. CNG भरून आम्ही लोक थांबलो इथे वडापाव खायला, नाश्ता करायला. माझा फोन इतका हीट झालाय उन्हामुळे गरमीमुळे की मला त्याला फ्रीज मध्ये ठेवायला लागलंय. आम्ही भजी खायला थांबलेलो आहोत. व्हिडिओ बनवतोय. वडापाव नाश्ता करून आम्ही निघालो आणि मी गाडी चेंज केली. मग मी परत त्या गाडीतून ह्या गाडीत आलो कारण ती गाडी दुसऱ्या रोडनी जाणार होती आणि मला जायचं होतं दुसऱ्या रोडनी. मग परत थांबलो CNG भरायला. CNG भरून डिरेक्ट निघालो आणि आलो घरी.